प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता दिवाळी चालू आहे, तर दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आज मी बनवणार आहे पोह्यांचा चिवडा। तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया। इकडे मी पातळ पोहे घेतलेले आहे। हे अर्धा किलोचे म्हणजे 1 किलोचे पोहे घेतलेले आहे। इकडे डाळ घेतलेली आहे, मी शेंगदाणे घेतलेले आहे, खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। त्यानंतर इकडे मी कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला होता। आता त्याची पानं आपण मोकळे करून घेऊया। इकडे आपण 1 वाटी खोबरी घेतली होती, त्याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे आहे। एक वाटीचे पूर्ण मी पातळ काप करून घेतलेले आहे। हे बघा, आता हे पातळ काप झालेले आहे। आता आपण मिरच्या घेणार आहोत, मिरच्यांना बारीक कट करून घेणार आहोत। तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। आता मिरच्या कट करून झाल्या आहे। इकडे मी हे पातळ पोहे घेतलेले आहे। आता यांना मी स्वच्छ चाळून घेणार आहे। आता हे सर्व पोहे मी चाळून घेतले आहे, एका मोठ्या पाटीमध्ये काढून घेतले आहे। आता इकडे पिठी साखर, मीठ, हळद। आता इकडे मी कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये आपण पोहे थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहे। हलके हलकेसे थोडे भाजून घ्यायचे आहे। आता हे भाजत आले आहे। आता मी एका पाटीमध्ये हे भाजले आहे, काढून घेणार आहे। आता हे सगळे भाजत आले, मी काढून घेतले आहे। परत थोडे टाकून आपण भाजून घ्यायचे आहे। इकडे तेल टाकलं आहे, तेल गरम झालं आहे। मी खोबऱ्याचे चकत्या ज्या केल्या होत्या त्या तेलामध्ये तळून घेणार आहे। आता या खोबऱ्याच्या चकत्या सुद्धा आपल्या तळून झाल्या आहे। आपण आता या काढून घ्यायच्या आहे। नंतर शेंगदाणे तळले होते, शेंगदाणे टाकले आपण, ते पण तळून घ्यायचे आहे। शेंगदाणे चांगले कुरकुरीत तळून घ्यायचे आहे। आता हे शेंगदाणे पण होत आले आहे, आपण या शेंगदाणे पण काढून घ्यायचे आहे। त्यानंतर डाळ्या घेतल्या आहे, त्या डाळ्या सुद्धा आपण तळून घ्यायच्या आहे तेलामध्ये। आता ह्या डाळ्या पण होत आलेल्या आहे, तर तेल नितरण्यासाठी तुम्ही जाळीचा झाऱ्या वापरू शकता। आता हे तेल पूर्ण नितरून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कट केल्या होत्या त्या पण तळून घेणार आहोत। आता मिरच्या पण तळत आलेल्या आहे, त्या पण आपण काढून घ्यायच्या आहे। आता कढीपत्ता घ्यायचा आहे आपण। कढीपत्ता मी थोडा सुकवायला ठेवला होता, नंतर मी तो आता तळून घेणार आहे। कढीपत्ता तळत आलेला आहे। आता कढीपत्त्याला पण आपण काढून घ्यायचं आहे।
आता इकडे आपण सर्व तळलेले आहेत ते पोह्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. शेंगदाणे, खोबरं, डाळ्या, कढीपत्ता, मिरची हे तळून घेतलं होतं आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे. आता आपण हळद टाकून घ्यायची आहे. नंतर पिठी साखर आहे, पिठी साखर 2 चमचे टाकून घ्यायचं आहे. नंतर मीठ घ्यायचं आहे, मीठ पण 2 चमचे टाकून घ्यायचे आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही 2 चमचे वापरून मिक्स करू शकता किंवा हाताने सुद्धा तुम्ही चांगले मिक्स करून घेऊ शकता. तर मला थोडी हळद कमी वाटली, मी पुन्हा थोडी टाकून घेतली आहे. आणि तेल जे उरलेलं होतं ते थोडं तेल आपण ह्या पोह्यांवर टाकून घ्यायचं आहे. आता हा मी चांगला मिक्स करून घेतला आहे. तर बघा, हा कुरकुरीत आणि हा दिवाळीचा चिवडा आता रेडी आहे खाण्यासाठी.